हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही जातो आहे इस्कॉन टेम्पलला. आता तेजल भेटली आहे, प्राचीवर उभी आहे बघ इकडे. माझ्या तर केसच नव्हती येत बरोबर पाहिजे तेव्हा. आता ऑटोमध्ये अशीच काम. किती वेळ वेट केलास? लेट एक ट्रेन गेली, आता दुसरी ट्रेन येणार. पण गेला. ठीक आहे, आता चिडू नकोस. कशी अरे सुंदर मस्त. ये बड़ी अच्छी बात कही आप. तुला काम आताच यायला लागलं. जरा सांग ना, एवढं तर वर्ष. आता आपण राणूकरवाडीमधून कुठे जाणार आहे? औशिवरा ना, अंधेरी वेस्ट स्टेशनला जाणार आहे. मग तिकडून पुढे कसं जाणार ते आम्ही दाखवतो. A few moments later. चल आता एरो बघितला ना, एक्झिट घेऊया. भूक लागली. हिचंच होत नाहीये कधीपासून. परत गेली. कौन जाएगा? जुहू. जुहू इस्कॉन कितना कितना होगा मीटर है? तर जेव्हा मी कॅमेरा ऑन करते तेव्हा विसरते. राणूकरवाडी मेट्रो स्टेशनवरून डी एन नगरला आलो आणि तिथून आम्ही ऑटोने आता इस्कॉन टेम्पलला जातो. तर आपण साडी नेसायचा प्लॅन का केला होता? पण माझं लग्न झालं, तुझं दोघींचं नाही झालं म्हणून. ये भगवान क्या जुलूम है. म्हणून हिच्याकडे ड्रेस कमी आहेत, म्हणून हिने साडी नेसायचा प्लॅन केला. आणि प्राची म्हणजे साडी होणार आणि तिला साडी नेसणं आवडतं आणि मी या दोघांना कंपनी द्यायला साडी आलो का? हे त्यांचं पार्किंगचं एरिया आहे. आम्ही पोचलो आहोत इस्कॉनला. आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही ओला बुक करतो दादरला. होत आहे का बुक? केलं डाउनलोड? आमची ओला आली आहे. आता आम्ही जातोय कारने दादरला.
आता आम्ही आलोय सिद्धिविनायक टेम्पल. मग तुला अंडरग्राऊंड मेट्रोने पण जायचं. आता गर्दी आहे. आता आमचं दर्शन झालंय. आम्हाला जुहूवरून दादरला यायला 45 मिनिट्स लागले. त्यानंतर दर्शन आमचं 2 मिनिटात झालं, कारण की आम्ही मुखदर्शन घेतलं होतं. मंदिरात खूप गर्दी होती, त्यामुळे मग आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि आमचं 2 मिनिटात दर्शन झालं. आता आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधतो नियर बाय. पोरींनो कुठे जात आहे आता? हॉटेल शोधतो आम्ही. खूप सारी खूप 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 भूक लागली. सुचत नाही. तर मग आता कुठेतरी आम्ही सावलीत थांबून हॉटेल शोधतो. उन्हामुळे पूर्ण घामाघूम झालंय. नशीब साडी तेवढी राहिली. मी चांगलीच दिसते. तशा आम्ही तिघी पण सुंदरी आहोत म्हणून, नाहीतर मग काय खरं नव्हतं. काय बोलते प्राची? फोन पण चांगला आहे म्हणून. हा. वारा आला की बरं वाटतं. पाऊस आला तर आता जोरात. वारा तर खूपच आले. तेजा दाखव तुझे केस. आता आम्ही चालत जातोय हॉटेलला. किती मिनिटावर आहे आता? 14 मिनिटं वॉकिंग. जय हिंद हॉटेल आहे दादरला. तिथे नॉनव्हेज फूड चांगलं मिळतं. बॅक टू नॉर्मल. डायरेक्ट केस वगैरे वर. हिने पण केस बांधली आहेत. आम्ही चालत जाणार होतो, पण आता आम्ही टॅक्सी. बॅटरी लो झाली आहे. आमचं ताकद आता मॅप नेईल तसं आम्ही जाणार. खूप गरमी आहे. काय करते ऑर्डर? व्हेज थाली विचारत होती. बेस्ट दाल खिचडी मागव. चायनीज मध्ये बघ ना काय आहे का. जिरा राईस. व्हेज बिर्याणी आहे बघ. स्टार्टरमध्ये काहीतरी एक मागवूया ना. हे पण मिळालं मला. बोंबीतला आहे नाही थाली आहे. सॉरी. प्राची जेवण येईल आता. आता तरी हस. एनर्जी ड्रिंक पिते. थांब. मी फायनली जेवायला आलो. जेवण ना आलं. आत्ताच तर बसलो. फुल पॅक आहे. आता आमचं जेवण पण झालंय आणि आता आम्ही जातोय घरी. सो आता आम्ही रेल्वे स्टेशनला जातोय दादरला. तर आपलं आता सगळं फिरून झालंय आणि आता आम्ही जातोय घरी. कसं वाटलं मग तेजल? पाऊस पाहिजे होता त्याचीच कमी. सकाळी नको होता, पण आता हवा आहे, कारण की आता आम्हाला भिजायचंय. खूप गरम झालेलं म्हणून. मस्त जेवलं आता. एक नंबर जेवण होतं. जय हिंद हॉटेल दादर. तुम्ही प्राची बोल. प्राचीला जरा मायग्रेनचा त्रास आहे, त्यामुळे ती एकटी चालते. तिला त्रास व्हायला लागला. तिला असं काही वेळाने माणसांचा त्रास होतो. सरळ सरळ मला हा समोर ब्रीज झाला की साईडला मार. प्राची हॅपी बर्थडे. बिलेटेड हॅपी बर्थडे सेलिब्रेशन. प्राची हॅपी बर्थडे. कसं वाटतं तुला एवढा लेट सेलिब्रेशन केलं? माझीच चुकी आहे. नशीब कबूल केलीस. मी नाही कधी कबूल करत. अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग एंड. बाय बाय.